हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे ऑनलाईन शेवटचं प्रेम. तिचं नाव सायली होतं. कॉलेजमध्ये सगळ्यांची फेवरेट. हसरा चेहरा, कॅमेरासमोर आत्मविश्वासाने झळकणारे डोळे आणि तिच्या पोस्टखाली नेहमी शेकडो कमेंट्स. पण त्या कमेंट्समध्ये एक मात्र कायमची असायची, ब्युटिफुल ॲज ऑलवेज, आर्यन. आर्यन कधी तिच्याशी प्रत्यक्ष बोलला नव्हता. तो फक्त तिचा ऑनलाईन शॅडो होता, जो तिच्या प्रत्येक फोटोला लाईक करायचा, तिच्या स्टोरीज सेव्ह करून ठेवायचा आणि तिच्या प्रत्येक पोस्टमधून तिच्या मूडचा अंदाज बांधायचा. त्याचं जग तिच्या प्रोफाईलपुरतंच मर्यादित होतं. सायलीच्या पोस्टमध्ये ती रोजसारखीच दिसायची, आनंदी, उजळ आणि आयुष्यावर प्रेम करणारी. पण आर्यनला नेहमी वाटायचं, या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे काहीतरी दडलं आहे. पण तो ते विचार मनातच दाबून ठेवायचा. सायली रोज सकाळी कॉफीचा फोटो पोस्ट करायची, गुड मॉर्निंग पीपल. त्या प्रत्येक फोटोखाली आर्यनचा रिप्लाय असायचा, तुझी स्माईल दिवस सुंदर करते. ती कधी रिप्लाय देत नसे, पण आर्यनला त्याचं काही वाटत नव्हतं. त्याचं प्रेम एकतर्फी होतं, शांत, आभासी आणि निशब्द. एके दिवशी तिच्या स्टोरीवर लिहिलं होतं, कधी कधी आपण सगळ्यांच्या नजरेत आनंदी असतो, पण स्वतःच्या मनात मात्र रिकामे. त्या वाक्यानंतर आर्यनच्या अंगावर काटा आला. त्याने विचार केला, ती खरंच ठीक आहे का? त्याचं मन म्हणालं, तिला मेसेज कर. पण बोटं थांबली. तो फक्त टाईप करून डिलीट करत राहिला. यू आर ओके? डिलीट. तू अशी का वाटतेस आज? डिलीट. आणि शेवटी तो फक्त तिचा पुढचा फोटो पाहत राहिला. ती शेवटची पोस्ट होती, एका डोंगरावर उभ्या असलेल्या तिच्या फोटोची. कॅप्शन होतं, कधी कधी शेवटचं स्मितच सर्वात सुंदर असतं. त्या फोटोखाली आर्यनने लिहिलं, सुंदर आहेस, पण इतकी उदास का दिसतेस? ती पोस्ट अपलोड होऊन 24 तासही झाले नाहीत आणि कमेंट सेक्शन बदललं. खाली एका अनोळखी अकाउंटवरून कमेंट आली, RIP सायली, ती आता आपल्यात नाही. आर्यनने ती कमेंट वाचली आणि हात थरथरले. तो प्रोफाईल उघडला. सगळीकडे श्रद्धांजलीचे पोस्ट. मित्रांनी लिहिलं होतं, गॉन टू सून, डिडंट नो यू वेअर फायटिंग दिस बॅटल अलोन. आर्यनने स्क्रीनकडे बघतच बसला. त्याच्यासमोर तिचा शेवटचा फोटो होता. हसरा चेहरा, पण डोळ्यातलं रिकामेपण आता तो ओळखू शकत होता. त्या रात्री त्याने तिच्या जुन्या पोस्ट पुन्हा पाहिल्या. तिच्या एका रीलमध्ये ती म्हणाली होती, कोणीतरी आहे का, जो माझ्या शांततेलाही ऐकतो? त्याने तो रील कित्येक वेळा पाहिला. डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, हो सायली, मी होतो, पण तुला सांगायला धजावलो नाही. त्याने तिच्या शेवटच्या पोस्टखाली लिहिलं, तू गेलीस, पण तुझा प्रत्येक हसण्यात मी अजून जगतो आहे. ते कमेंट त्याचं एकमेव प्रेमपत्र ठरलं. सायलीचं अकाउंट काही काळानंतर मेमोरायलाइज्ड झालं. पण अचानक एक दिवस तिथे नवीन स्टोरी दिसली, थँक्यू फॉर रिमेंबरिंग हर, सायलीची बहीण. त्या स्टोरीसोबत तिच्या नोटबुकचा फोटो होता. त्या पानावर लिहिलं होतं, जर माझ्या आयुष्यात कोणी शांतपणे माझं दुःख वाचत असेल, तर त्याला सांगा मी त्याच्यासाठी दररोज हसत होते. सायलीची बहीण लिहिते, आर्यन, तुझं नाव ती वारंवार तिच्या डायरीत लिहायची. म्हणायची, तो मला कधी बोलत नाही, पण त्याच्या कमेंट्समध्ये मला शांतता सापडते. आर्यन ते वाचून अश्रूंनी स्क्रीन धूसर झाली. त्याने शेवटचं केलं, सायलीच्या प्रोफाईलवरून लॉग आउट. पण तिचं अकाउंट त्याच्या मनात कायम लॉग इन राहिलं. आर्यन आता स्वतः काही पोस्ट करत नाही, फक्त अधूनमधून तिच्या जुन्या रील्स पाहतो. कधी स्वतःशी पुटपुटतो, सायली, तू गेलीस, पण मला प्रेम शिकवून गेलीस. एक दिवस त्याच्या अकाउंटवर फक्त एकच पोस्ट आली.
कधीकधी सीन हा शब्द पुरेसा असतो, जेव्हा दुसऱ्याचं आयुष्य अनसीन राहतं. त्याच फोटोखाली शेकडो कमेंट्स आल्या, पण त्याला फक्त एकच वाचायला मिळाली. ती सायलीची जुनी कमेंट, जुन्या काळातील, कीप स्माइलिंग आर्यन. आणि त्या क्षणी त्याला जाणवलं, कधीकधी ऑनलाईन नातंही एवढं खरं असतं की ते लाईव्ह नसूनही हृदयात जिवंत राहतं. सोशल मीडियावर आपण सगळे हसतो, पण त्या हसण्यातल्या शांततेलाही कोणी समजून घेतं का, हेच खरं प्रेमाचं मोजमाप आहे. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.